शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मस्त असं गुढीपाडवा स्पेशल खव्याचे मऊ लुसलुशीत पोळे तुम्हाला दाखवणार आहे। खूप टेस्टी लागते। नक्की या गुढीपाडव्याला ट्राय करा। काय वाटलं तर मला कमेंट करा। माझे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। मी इथं अर्धा किलो खवा घेतला आहे। कोणी कोणी त्याला मावा सुद्धा म्हणतं। खवा 2 मिनिटांसाठी भाजते आणि त्यामध्ये लगेच साखर ॲड करते। चवीनुसार साखर ॲड करायची तुम्हाला, म्हणजे तुम्ही कितपत गोड तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही साखर ॲड करा। मी इथं 1.5 कप म्हणजे 1.5 वाटी साखर घेतली होती। व्यवस्थित खवा आणि साखर मिक्स करून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटं परतल्यावर साखरेचं पाणी सुटेल आणि मग खवा थोडासा पातळ होईल। मी खवा आणून फ्रीजमध्ये ठेवला होता, म्हणून तो तेवढा घट्ट होता आणि परतायला थोडासा वेळ लागला। पण तुम्ही फ्रेश मार्केटमधून आणला तर तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही। 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित खवा परतला की साखर आपलं पाणी सोडेल आणि खवा पातळ होईल। आपल्याला नॉन स्टॉप हे खवा म्हणजे हलवायचं एकसारखं हलवायचं। खाली लागला नाही पाहिजे, नाहीतर आपलं जे सारण आहे ते सारण म्हणा या मग खव्याची पोळी ते करपट लागेल। नॉनस्टिकी कढई घेतली तर उत्तमच आहे, पण कदाचित नॉनस्टिकी कढईमध्ये सुद्धा खवा लागत असेल खाली। खवा व्यवस्थित मेल्ट झालाय, आपल्याला एकसारखं त्याला हलवायचं आहे, नाहीतर खाली लागेल। मी पुन्हा तुम्हाला सांगते, मम्मी म्हणजे हलवत होती खव्याला व्यवस्थित। आणि मी इथं ड्रायफ्रूट्स घेतल्यात, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्या तुम्ही। मी तर पिस्ता, अक्रोड, काजू, बदाम हे घेतलं होतं। तुम्ही कोणतेही घ्या ड्रायफ्रूट्स, पण क्वांटिटी थोडी जास्त घ्या। ते बारीक वाटून घ्यायचे आणि तोपर्यंत बघा थोडंसं घट्ट सारण झालंय खव्याचं। त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स मी वाटले होते, बारीक केलं होतं, ते ॲड करते। कलर पण आपला मस्त असा गोल्डन ब्राऊन झालाय खव्याचा। आता फक्त अजून 5 ते 10 मिनिटं आपल्याला परतायचं आणि खव्याचं सारण गार झालं, थंड झालं की ते घट्ट होतं। म्हणून काहीच टेन्शन घेऊ नका की अजून पातळच आहे, खूप वेळ झालं, घट्ट होतच नाही आहे, तसं नाही आहे। गार झाल्यावर खव्याचं सारण हे घट्ट होतं। गॅस बंद केला आणि गार होण्यासाठी मी ठेवलं आहे। 15 ते 20 मिनिटं मस्त गार केले। तुम्ही बघू शकता मस्त असं खव्याचा रंग पण छान दिसेल। थंड एकदम पूर्ण थंडगार केले मी हे। आता हे साईडला ठेवते आणि आता ह्याची पोळी आपण लाटून घेऊया। हातावर तूप घेते थोडंसं, म्हणजे खवा हाताला चिपकणार नाही, आणि त्याचे गोळे बनवून घेते। विलायची पावडर सुद्धा ॲड करा तुम्ही। मी विसरले तुम्हाला दाखवायची, पण मी ॲड केली होती, पण ते मी शूट करायचं विसरले विलायची पावडरच्या वेळेस। पोळी तुमच्या हिशोबाने मोठी छोटी तुम्ही लाटू शकता। मी मीडियम साईजची पोळी बनवली होती, खूप जास्त मोठी पण नाही आणि खूप छोटी सुद्धा नाही। चपाती छोटीशी लाटून घेतली। त्यामध्ये आता खव्याचं सारण भरूया। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि चपातीचं पीठ आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं, खूप जास्त पातळी नको आहे आणि खूप जास्त घट्टही नको आहे। आपली पोळी फाटली नाही पाहिजे, सॉरी। आणि आपलं जे सारण आहे खव्याचं तेही बाहेर निघलं नाही पाहिजे। अलगद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची, खूप जोर देऊन पण पोळी लाटू नका, नाहीतर सारण बाहेर येईल खव्याचं।
दोन्ही साईडने व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे। पुन्हा सांगते, अलगद हाताने पोळी लाटा, सारण बाहेर यायला नाही पाहिजे, नाहीतर पोळी तव्यावर चिपकून जाईल आणि करपल, ती खायला सुद्धा चांगली नाही लागणार। पोळी लाटून झाली, तवा ऑलरेडी गरम करायला ठेवला होता, त्याच्यावर तूप टाकते थोडंसं, कारण आपली पोळी चिपकावी नाही। खूप वेळा तवा जर तापला तर पोळी तव्याला चिपकते, पोळी म्हणा किंवा चपाती, त्यामुळे थोडंसं ऑलरेडी तूप लावायचं आपल्याला, या किंवा तेल पण तुम्ही लावू शकता। आता दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला मस्तपैकी अशी पोळी भाजून घ्यायची। एका साईडनी भाजली, आता तूप लावते मी। तुम्ही तुपाच्या जागी तेल सुद्धा लावू शकता। आता पुन्हा पलटी मारते आणि ह्या साईडने पण तूप लावून घेते। मस्त, किती छान मस्त असं रंग आलाय पोळीला। आणि अशीच पोळी भाजा, तरच ती खायला खूप छान लागते। आता दुसऱ्या साईडला पण पलटी मारते, किती छान दिसते, एकदम खरपूस आणि खूप सुंदर लागत होती पोळी खायला। मला तर गोड आवडत नाही, पण मला पण खूप आवडत होती ही पोळी खायला। व्यवस्थित दोन्ही साईडने भाजली पोळी। आणि पोळी भाजताना कधी पण मोठ्या गॅसवर आलटी पलटी दोन्ही साईडने तेल लावस्तोवर मोठा गॅस ठेवायचा आणि मग बारीक गॅसवर तुम्ही पोळी भाजायची, म्हणजे ती व्यवस्थित भाजल्या जाते। आता डिशमध्ये पोळे काढून घेते आणि तुम्हाला आता दाखवते किती छान आणि मऊ अशी पोळी झाली होती। बघा किती मऊ छान दिसतात पोळी। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। पोळी तोडून दाखवते, आतलं सारण बघा, जे खव्याचं आपण सारण भरलं होतं ते किती छान, खूप खूप टेस्टी झाली होती। थँक्यू फॉर वॉचिंग आणि नक्की माझी व्हिडिओ म्हणजे माझी जी रेसिपी ती नक्की ट्राय करा।